राज ठाकरेंच्या प्रचाराचा झंझावात सुरूच आहे आणि मंगळवारी मुंबईतल्या काळा चौकीतून मोदी आणि शहांवर राज यांनी पुन्हा हल्लाबोल केला। अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचे कपडे काढले, पण आता तुम्ही नालायक निघालात म्हणून तुमचेही कपडे काढणार असल्याचा घणाघात राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंनी या सभेमध्ये शिवसेनेवरती सुद्धा हल्लाबोल केला। शिवसेनेला मत देऊ नका असं त्यांनी सांगितलं। मोदी है तो मुमकिन है या जाहिरातीचेही राज यांनी शहानिशा केली, पोलखोल केली आणि जाहिरातीतील भाजपच्या आयटी सेलवाल्यांनी जो फोटो क्रॉप करून मोदींसोबत जोडला होता त्या फोटोतल्या कुटुंबालाच राज यांनी मंचावरती आणलं आणि भाजपचं पितळ उघडं पाडलं। काही जण आम्हाला मत न देण्याचा प्रचार करतायत, असे लोक पक्ष देखील पुढे नेऊ शकत नाहीत आणि सरकार देखील आणू शकत नाहीत, अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली। ठाण्यात ते बोलत होते। आधी सायकल भाड्याने मिळत होती, आता रेल्वे इंजिन काँग्रेसनं भाड्याने घेतल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली। दहिसरमध्ये ते बोलत होते। पालघरमध्ये मनसेनं बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय। मनसेचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन आपला पाठिंबा जाहीर केला। कल्याणमध्ये प्रचार सभेदरम्यान मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंनी देखील सैनिकांच्या नावानं मतं मागितली आहेत। युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे आपल्या लढणाऱ्या सैनिकांना हिंमत, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं। कॅप्टननं माघार घेतली तर त्यांनी उतरवलेली पोरं काय खेळणार अशी टीका करत बारामतीचं पार्सल बारामतीला पाठवू असं मुख्यमंत्री म्हणाले। पनवेलमध्ये ते बोलत होते। मोदींनी हिंदुत्वावर मतदान करण्याचं आवाहन केलंय। पंतप्रधान एका धर्माचा नसतो, पण मोदी देशात दुही निर्माण करण्याचं काम करतायत असा आरोप शरद पवारांनी केलाय। गोवंडीच्या राष्ट्रवादीच्या प्रचार सभेला शरद पवार 4 तास उशिरानं आल्यानं त्यांनी मोदींवर टीका केली आणि त्यानंतर ही सभा पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे हे पडद्यावरचे कलाकार आहेत, तर शिवाजी आढळराव पाटील हे जनतेचं काम करणारे कलाकार आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हेंचा समाचार घेतला। शिरूरमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते। मोदी हे देशातील सर्वात मोठे डाकू असून त्यांनी देश लुटलाय, त्यांचा अंत हिटलरसारखा होईल, त्यामुळे नागरिकांनी आणि मतदारांनी त्यांच्यापासून सावध राहावं असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी नंदुरबारमध्ये केलंय। नाशिकमध्ये मोदींच्या सभेत त्यांचं भाषण सुरू असताना अनेक नागरिकांनी काढता पाय घेतल्यानं सगळी मंडळी भाडोत्री असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला। त्या आघाडीच्या लासलगावच्या प्रचार सभेत बोलत होते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे हत्या प्रकरणातील आरोपी आहेत असं सांगत राहुल गांधींनी वाह क्या शान है अशी व्यक्तिगत टीका शहा यांच्यावरती केली आहे। मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहुल गांधी बोलत होते। व्हीव्हीपॅटच्या 50% स्लिपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली। सेव्ह द नेशन सेव्ह डेमोक्रेसी या विषयावरती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी प्रेझेंटेशन केलं। बॅलेटिंग पॉइंट, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट असे 3 डिव्हाइस सध्या मतदानासाठी वापरले जात आहेत असं नायडू म्हणाले। मंगळवारी काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्या, यावर संजय राऊत यांनी भाष्य करत निवडणुका संपल्यावर याबाबत चर्चा करावी असं मत मांडलंय। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी हिपहॉप रॅपर्स गल्ली बॉय गायकांकडून आपला अनोखा प्रचार केला। रॅपर्स गाण्यातून ते आपल्या कामाचा प्रचार करतायत। शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उत्तर मध्य मुंबईच्या महायुतीचे उमेदवार पूनम महाजन यांनी चेंबूरच्या टिळकनगरमध्ये जोरदार प्रचार केला। यावेळी रामदास आठवलेंनी पूनम यांना कवितेतून शुभेच्छा दिल्या। स्मृती इराणी प्रचारादरम्यान आपल्या ग्रामीण कार्यकर्त्यांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसल्या। खेळता खेळता प्रचार करण्याचा त्यांचा हा फंडा चांगलाच व्हायरल होतोय। राज्यातल्या 3ऱ्या टप्प्यातलं 14 जागांचं मतदान संपलं। देशभरात 63.24% मतदान झालंय, तर राज्यात सरासरी 61% मतदान झालंय। 17व्या लोकसभेसाठी राज्यातील 14 मतदारसंघात काल 3ऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं। यात तरुणांपासून 110 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्येच मतदानाचा उत्साह दिसला। पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी मतदारांचा निरुत्साह दिसला। पुण्यात 5 वाजेपर्यंत अवघं 53% मतदान झालं। राज्यात सर्वात कमी मतदानाची टक्केवारी ही पुण्यातली आहे। पुण्यामध्ये मतदान अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। देशाचं रक्षण करणाऱ्याला मत द्या असं
हा अधिकारी बोलताना दिसला. पुण्याच्या शिवाजी मराठा केंद्रावरती हा धक्कादायक प्रकार समोर आला. जालन्यात चक्क मतदान करताना एका तरुणानं सेल्फी घेतला. बाळासाहेब उबाळे असं तिचं नाव असून तो सेल्फी घेऊन आपण कोणाला मत दिलं हे लोकांना दाखवणार होता. बारामतीच्या डोरलेवाडी गावातल्या दादासाहेब मोरेंनी घोड्यावरून दाखल होत मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. इंधनाचे दर आवाक्यात बाहेर गेले असून नव्या सरकारनं हे भाव आवाक्यात आणावेत अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. अभिनेता सनी देओलला भाजपनं गुरदासपूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे आणि लुधियानाच्या सहनीवाला गावातील नागरिकांनी आनंद साजरा केला. सरन्यायाधीश रंजन गोगोईंविरोधातील लैंगिक शोषणाच्या तक्रारीवर सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी आज पार पडणार आहे. न्यायमूर्ती बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती ही चौकशी करणार आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलंय. मराठा क्रांती मोर्चाबाबत सामनातील वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद न्यायालयानं वॉरंट बजावलंय. वाड्यातील वन विभागाचा अधिकारी दिलीप तोंडे यांना मजुरी मागण्यासाठी आलेल्या आदिवासीवरती पिस्तूल रोखत दादागिरी केली. तोंडेंवर उशिरापर्यंत तक्रार दाखल न झाल्यानं मजूर आणि श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ पोलीस ठाण्यातच बसून होतं. 2 आठवड्यापूर्वीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा 1.8 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला असतानाच आता त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील 14 मालमत्तांचा लिलाव होणार आहे. या सर्व मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि आईच्या नावे आहेत. प्रज्ञासिंग ठाकूरनं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शहीद हेमंत करकरे यांना समर्थन देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईकर पोलीस जिमखाना इथे एकवटले होते. मुंबईत रेल्वे तिकीट दलालांचा सुळसुळाट असून दलाल रेल्वेचे तिकीट दुप्पट आणि तिप्पट भावात सुद्धा विकतायत. गेल्या 3 महिन्यात 52 दलालांवरती कारवाई झाली असली तरी सुळसुळाट मात्र कायम आहे. वाशिमच्या अकोला फाट्यावरती दिग्रसवरून पुण्याकडे जाणाऱ्या बसमधून अचानक धूर निघायला लागला आणि प्रवाशांची धावपळ झाली. हा धूर सायलेन्सर मधून येत असल्यानं चालकानं सांगितलंय. श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या सागरी सीमांवरती हाय अलर्ट घोषित केलाय. श्रीलंकेत स्फोट घडवणारे अतिरेकी भारतामागे पलायन करू नयेत यासाठी सीमांवरती कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. श्रीलंकेतील बॉम्बस्फोट आम्हीच घडवल्याचा दावा इसिस या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलाय. इसिसनं आपल्या अमाक या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोट हल्ल्याची जबाबदारी घेतली असून संशयिताचा सीसीटीव्ही समोर आलाय. न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च येथे 15 मार्च रोजी मशिदींवरती करण्यात आलेल्या हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेत रविवारी चर्च आणि पंचतारांकित हॉटेल्सवरती दहशतवादी हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती चौकशी अंती समोर आली आहे. सौदी अरेबियात दहशतवादाच्या गुन्ह्याखाली 37 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आतापर्यंत 100 गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे. म्यानमारच्या ज्वेत खाणीजवळ मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकलेत. सध्या या ठिकाणी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. दिल्लीतील कार अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. 3 वर्षांचा चिमुरडा त्याच्याच एका नातेवाईकाच्या गाडीखाली आल्यानं चिरडला गेला. या चिमुरड्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मद्रास उच्च न्यायालयानं बंदी घातल्यामुळे टिकटॉक या ॲपला प्रतिदिन $5 लाख तोटा होत असल्याचं सांगण्यात येत आहे. बीजिंग स्थित बाईट डान्स टेक्नॉलॉजी कंपनीनं या संदर्भात माहिती दिली आहे. येत्या 2-3 दिवसात राज्यात 2 ते 3 अंशांनी तापमान वाढीचा अंदाज आहे. हवामान विभागानं तो वर्तवलाय. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदींची रोचक मुलाखत अभिनेता अक्षय कुमारनं घेतली असून आज सकाळी 9 वाजता याचा TV9 मराठीवरती प्रसारित होणार आहे. मुलाखतीत पंतप्रधानांबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेतल्याचं अक्षयने म्हटलंय. सलामीवीर शेन वॉटसनच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर चेन्नईनं हैदराबादवरती 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सनं IPLच्या या हंगामातील प्ले ऑफ फेरीत प्रवेश केलाय. सलामीवीर शेन वॉटसननं आक्रमक अर्धशतक केलं आणि त्याला फलंदाजांनी मोलाची साथ दिली. अवघ्या 4 धावांनी वॉटसनचं शतक हुकलं. ज्या महिलांच्या T20 प्रीमियर लीगची प्रतीक्षा होती ती लीग आता मे महिन्याच्या IPLच्या बाद फेरीच्या लढतींदरम्यान खेळवली जाईल. 3 संघांचा समावेश असलेली ही लीग या कालावधीत होईल अशी घोषणा BCCIनं केली आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियानं दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलंय. कझाकस्तानच्या सायदबेक ओकासोव याला 12-7 अशा फरकानं पराभूत करत 65 किलो वजनी गटात त्यानं सर्वोच्च स्थान मिळवलंय.
सलमानचा अतिशय गाजलेला तेरे नाम या सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता सलमानच्या फॅन्सला या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. आणि नुकतंच एका विवाह सोहळ्यामध्ये रणवीर दीपिकानं हजेरी लावली. अचानक दीपिकाला साडीत हिल्स असलेल्या सँडलनं चालणं अशक्य होत होतं, म्हणून खुद्द रणवीरनं दीपिकाचे सँडल हातात घेऊन फिरताना तो दिसला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.